उद्या राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी पार पडणार बैठक। नीट पेपरफुटी विरोधात नांदेडमध्ये विद्यार्थी कृती समितीचं भव्य आंदोलन। प्रकरणाची सखोल चौकशी करा, विद्यार्थ्यांची मागणी। जळगाव शहरामध्ये पेट्रोल पुरवठा खंडित झाल्यानं ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर वाहनांची मोठी गर्दी। अत्यावश्यक वाहतूक करणाऱ्यांना पेट्रोल पंप धारकांकडून प्राधान्य। सांगलीमध्ये हळद बियाण्यांचे दर कडाडले। प्रति किलो 15 ते 20 रुपयांची वाढ। तामिळनाडूच्या सेलम या वाणाला शेतकऱ्यांची पसंती। नाशिकच्या नांदगावात अवकाळी पावसाचा तडाखा। वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह दमदार पाऊस। पनवेल पालिकेच्या स्मशानभूमीची दुरावस्था। अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना विधी कार्यक्रमासाठी पाणीच मिळत नसल्याची गंभीर बाब समोर। पार्किंगच्या वादातून कल्याण कोर्टामध्ये पोलिसाची वकिलाला मारहाण केलं गेल्याची घटना। या प्रकरणी गुन्हा दाखल, कारवाई करण्याचे जिल्हा न्यायाधीशांचे आदेश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।